ब्राह्मण ब्राह्मण म्हणजे ब्राह्मणाचा अर्थ काय? तर मंडळी नमस्कार, जय शिवराय, श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. तर आज आहे गुरुपौर्णिमा आणि तुम्हाला सगळ्यांना गुरुपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा. तुमच्या सगळ्यांच्या इच्छा पूर्ण होई स्वामीच्याने कायम माझी प्रार्थना असते. तर आता मला सगळं आवरून झालेलं आहे आणि सगळं देवारातली मी भांडी सगळी घासून घेतलेली आहेत. तर आता स्वामींना आणि आपल्या बाप्पाला अभिषेक करायचा आहे, त्यासाठी मी तयारी करते आणि तुमच्याबरोबर पण शेअर करणार आहे. आणि ते तुळशीला हळदीचं पाणी घालायचं, तर का घालायचं ते पण मी तुम्हाला सांगणार आहे. तर कारक तो दुःख निवारक भवचालक श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. गुणजन पालक जग उद्धारक दत्तात्रय श्री स्वामी समर्थ, 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 श्री स्वामी समर्थ. कारक तो दुःख निवारक भवचालक श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. गुणजन पालक जग उद्धारक दत्तात्रय श्री स्वामी समर्थ, 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 श्री स्वामी समर्थ. त्राता भाग्य विधाता श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. तू अवधूता सतजननाथा शल्य विघाता श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ,
श्री स्वामी समर्थ 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 मठामध्ये लोणपरेला तर मी इकडे चण्याची भाजी ऑलरेडी म्हणजे फोडणीला देऊन शिजायला ठेवली झाले आणि इकडे डाळ पण भिजत ठेवली आहे. सकाळी डाळ पण करायची आहे. चपात्या आहेत पण चपातीचं पीठ म्हणून घेतलेलं आहे. आता थोडी गरम गरम कॉफी पिते थोडं डोकं दुखते त्यामुळे. आणि बाकी आता भात राईस पण करायचं आहे. तर आता हे सगळं मी बनवून घेते रेडी करते आणि मग तुम्हाला दाखवते. तर माझं आता जेवण वगैरे सगळं बनवून झालेलं आहे आणि मी अशी रेडी झालेली आहे. कुठे तर स्वामींच्या मठामध्ये जाण्यासाठी लोअर परेलला करी रोड. मी लोअर परेलला उतरून जाते. तुम्ही करी रोडवरून पण जाऊ शकता. हे मी लास्ट टाइम पण सांगितलेलं आहे. आणि मी कशी दिसते ते मला नक्की सांगा कमेंट करून. तर चला आता आपण डायरेक्ट लोअर परेलला भेटूया आणि तुमचंही दर्शन होणार आहे. माझी सुद्धा आता घाई झाली थोडी. तर चला आता आपण डायरेक्ट लोअर परेलला भेटूया. ब्राह्मण म्हणजे ब्राह्मणाचा अर्थ काय? ब्रह्म जाणती यशसा ब्राह्मणा. ब्रह्म म्हणजे ज्ञान कुठं असतं? डोक्यात. म्हणजे डोकं ब्राह्मण आहे. आणि आपण हे सर्व उपद्व्याप कशासाठी करतो? पोटासाठी. म्हणजे पोट हे वैश्य आहे, कामधंदा करायला होतं. आणि या शरीराचं रक्षण कोण करतं? हात हे क्षत्रिय. आणि या देहाचं ओझं घेऊन कोण फिरतं? पाय म्हणजे शूद्र आहे. आपण एकाच्या पाया पडतो, पाद्यपूजा करतो, देवा मी शूद्र आहे रे, अगदी शूद्र आहे असं समजून त्याच्या पाया पडतो आणि देव आपल्याला जवळ करतो. आज मला तीच भावना झाली की आज या शूद्राची म्हणजे माझी तुम्ही शूद्राची तुम्ही पूजा करता म्हणजे तुम्ही किती लीन झाला. पायची पूजा करणं म्हणजे शूद्र होणे म्हणजे स्वतः लीन होणं याचा अर्थ असा आहे. म्हणून आपण पाया पडतो कारण शूद्र कुठे असतो? पायाचे. म्हणून कोणी ब्रह्मज्ञान म्हणून लोकाला नमस्कार कधी कोणी केला नाही. आपण शूद्र व्हायचे म्हणजे नत व्हायचं, मस्तक व्हायचं आणि छोटं व्हायचं, लहान सहान. म्हणून आपण पाद्यपूजा करतोय. आज तुम्ही माझी पूजा न करता या अवदुंबर दत्त दिगंबर त्रिलोकधारी श्री स्वामी समर्थ त्रिलोकधारी श्री स्वामी समर्थ 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 श्री स्वामी समर्थ. झालेलं आहे आणि खूप छान वाटलं. तुम्हाला काकी कसं वाटलं? खूप छान वाटलं आणि मस्त वाटलं आणि काकीने पण 1 किलोचा प्रसाद घेऊन आला होता बनवून आणि खूप मस्त वाटलं. स्वामींना प्रसाद चढवला. खूप छान वाटलं. दर्शन खूप सुंदर झालं. आणि अजून तुम्हाला कोणतं मठ बघायला आवडेल ते मला नक्की कमेंट करून सांगा जेणेकरून मी तुमच्यासाठी ब्लॉग घेऊन येत जाईल. तर चला आता नेक्स्ट ब्लॉगमध्ये भेटू. इथपर्यंत स्वतःची काळजी घ्या. आई वडिलांना खुश ठेवा आणि पुन्हा एकदा श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ.